90% पुरुषांना वाटतं की स्किन केअर हे फक्त महिलांसाठीच आहे, पण तुम्हाला माहिती आहे का की चुकीच्या स्किन केअरमुळे तुमचं वय हे लगेच दिसू शकतं, डार्क स्पॉट आणि त्वचेसंबंधी समस्या वाढू शकतात। तुम्हीही तुमच्या त्वचेकडे दुर्लक्ष करतायत का? जर हो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। नमस्कार, मी दीपाली आणि तुम्ही पाहताय ग्लो विथ दीपाली। पुरुषांच्या स्किन केअर बद्दलचा गोंधळ अजूनही कायम आहे। अनेकांना असं वाटतं की फेस वॉश हे पुरेसं आहे, पण स्किन हेल्दी आणि फ्रेश ठेवायची असेल तर एक बेसिक स्किन केअर रूटीन आवश्यक आहे। मग ते ऑफिसमध्ये जाणारे पुरुष असो, जिम मध्ये जाणारे असो किंवा रोज बाहेर पडावं लागलं तरी चालतं। जर तुम्ही हे स्किन केअर रूटीन डेली 1 मंथ फॉलो केलं तर तुम्हाला रिझल्ट दिसून येतील। चला तर मग आज पुरुषांसाठी इझी पण इफेक्टिव्ह स्किन केअर रूटीन शिकूया। खूप पुरुष अजूनही साबणाने चेहरा धुण्यात समाधान मानतात, पण साधा साबण तुमची त्वचा कोरडी करतो, नॅचरल ऑइल काढून टाकतो आणि त्वचेचा पीएच बॅलन्स पण बिघडवतो। त्वचा जर तेलकट असेल तर योग्य प्रोडक्ट्स वापरणं हे गरजेचं आहे आणि कोरडी त्वचा असेल तर अधिक हायड्रेशनची ही गरज असते। पण बहुतांश पुरुषांना हे समजतच नाही आणि म्हणूनच त्यांची स्किन डॅमेज होऊ लागते। पण काळजी करू नका, आज आपण अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला तुमचं परफेक्ट स्किन केअर रूटीन शिकवणार आहे। तर चला सुरुवात करूया बेसिक स्किन केअर रूटीन पासून। घाई कसली, अगोदर स्किन टाइप तर ओळखून घेऊया। तर तुम्हाला काय करायचं आहे, त्यासाठी फेस वॉशने चेहरा धुवायचा आहे आणि पुसायचा आहे। पुसल्यानंतर त्याच्यावर काहीही लावू नका। नंतर एक टिश्यू पेपर घ्या आणि तो चेहऱ्यावर ठेवा असा कम्प्लिटली, आणि चेहऱ्यावर ठेवल्यानंतर त्याला असं टॅप 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 पूर्ण चेहऱ्यावरती त्याला टॅप करून घ्यायचं आहे। जर टिश्यू वरती कम्प्लीट तेल आलं तर तुमची स्किन ऑइली, फक्त टी झोनवर आलं तर कॉम्बिनेशन, आणि जर ड्राय असेल तर टिश्यू ड्राय असणार आहे। लालसरपणा किंवा जळजळ होत असेल तर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल। आता तुम्ही स्किन केअर शॉपिंग करायला रेडी आहात आणि स्किन केअर साठी योग्य प्रोडक्ट्स पण तुम्हाला इझी निवडता येतील। त्यासाठी आपण आता बघणार आहोत स्टेप नंबर 1, जी की आहे क्लिन्झिंग। तुमच्या त्वचेसाठी योग्य फेस वॉश वापरणं हे गरजेचं आहे, पण फेस वॉश केल्यावर तुम्हाला टॉवेलने घासू पुसू नका, नुसतं टॅप करा। खूप जणांना बघितलं आहे की अक्षरशः ते टॉवेल असं घसं घासून पूर्ण चेहरा लाल होईपर्यंत इतके जोरात घासतात। जर तुमची त्वचा तेलकट असेल तर जेल बेस्ड फेस वॉश वापरा, म्हणजे ज्याच्यात जेल असतं, जेल टाइप असतं ते। तर त्याच्यासाठी सेबोनेट किंवा न्यूट्रोजिना ऑइल फ्री ॲक्ने वॉश यूज करू शकता। जर ड्राय स्किन असेल तर सीताफिलचा जेंटल स्किन क्लिन्झर हा हायड्रेटिंग फेस वॉश घ्या। सेन्सिटिव्ह स्किन असेल तर बायोडर्माचा सेन्सी बायो जेल मुसंट म्हणून हा फेस वॉश आहे, तो तुम्ही यूज करू शकता। त्यानंतर आहे स्टेप नंबर 2, जी की आहे मॉइश्चरायझिंग। आता क्लिन्झिंग नंतर त्वचा ही ड्राय होते, म्हणजे कोरडी पडते, तर त्यामुळे त्वचेला आपल्याला मॉइश्चरायझर लावणं हे अत्यंत आवश्यक आहे। ते त्वचेला हायड्रेटेड ठेवतं आणि सॉफ्ट बनवतं। ऑइली स्किन असेल तर स्वस्तात मस्त म्हणजे पॉन्ड्स सुपरलाइट जेल तुम्ही वापरू शकता, आणि थोडंसं महागडं म्हणजे प्लमचं 2% नायसिनामाइड राईस वॉटर मॉइश्चरायझर यूज करू शकता। आणि जर ड्राय असेल तर सेटाफिलचं डॅम मॉइश्चरायझर यूज करू शकता। पण जर सेन्सिटिव्ह असेल तर सेन्सी बायो डिफेन्सिव्ह राईस सुदिंग 12 आवर मॉइश्चरायझर हे यूज करू शकता। सिरमचं पण मला सांगायला आवडलं असतं, पण कसं आहे ना, व्हिडिओ खूप मोठा होईल, लांब होईल, म्हणून मी सिरमचा एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येईल। पण त्या अगोदर हे बेसिक जर फॉलो केलं तर त्याचा काय रिझल्ट येतो हे मला कमेंट मध्ये सांगणार। त्यानंतर आहे स्टेप नंबर 3, जी की आहे सनस्क्रीन। पुरुषांना वाटतं की सनस्क्रीन हे फक्त उन्हाळ्यातच लागतं, बाकीच्या दिवसात सनस्क्रीन वापरलं नाही तर चालतं, पण खरं म्हणजे सनस्क्रीन तुमच्या स्किनचं म्हणजे तुमच्या फेसचं हे डॅमेज पासून संरक्षण करत असतो, स्किन एजिंग होऊ देत नाही। तर ऑइली स्किन असेल तर डॉट अँड कीचं वॉटरमेलन SPF 50 PA++ हे कूलिंग इफेक्टचं सनस्क्रीन आहे, ते यूज करू शकता, किंवा ॲक्वालॉजिकाचं रॅडियन्स ड्यूई SPF 50 PA++ हे यूज करू शकता। ड्राय स्किन असेल तर फॉक्सटेलचं ग्लो सनस्क्रीन विथ नियासिनामाइड हे यूज करू शकता, आणि जर सेन्सिटिव्ह स्किन असेल तर मिनिमलिस्टचं SPF 60++++ हे सनस्क्रीन यूज करू शकता। त्यानंतर आहे स्टेप नंबर 4, जी की आहे लिप बाम। वॅसलिनचं रोझी लिप्स हे तुम्ही वापरू शकता, आणि जर SPF विथ SPF पाहिजे असेल तर तुम्ही विश केअरचं सिरेमाइड विथ SPF 50 PA++ हे लिप बाम तुम्ही यूज करू शकता। त्यानंतर आहे स्टेप नंबर 5, जे की आहे एक्सफोलिएशन। शक्यतो सेन्सिटिव्ह ऑइली ॲक्ने प्रोन स्किनने एक्सफोलिएशन करू नये, कारण ते फिजिकल स्क्रब असतात, त्याच्याने खूप डॅमेज होते स्किन।
जर तुमची ड्राय टू नॉर्मल स्किन असेल तर आठवड्यातून 2दा स्क्रब वापरा, त्यामुळे डेड स्किन निघते आणि त्वचा उजळ दिसते। आता आपण बघणार आहोत नाईट केअर रुटीन मध्ये काय असायला पाहिजे। तर झोपण्याआधी नाईट क्रीम किंवा सिरम तुम्ही जे वापरत असाल तर ते वापरा, लिप बाम लावा, मॉइश्चरायझर लावा, त्याच्यामुळे त्वचा तुमची रिफ्रेश होते आणि सकाळी फ्रेश दिसतात। आणि रात्री सनस्क्रीन लावू नका। जर तुमच्याकडून एवढं फॉलो होणार असेल तर इट्स अ ग्रेट, बट नसेल तर तुम्ही जर 2 प्रोडक्ट वापरू शकत असाल तर ते आहे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन। हे 2 प्रोडक्ट तुम्ही वापरायलाच हवेत, कारण हेच 2 प्रोडक्ट तुमची त्वचा हेल्दी ठेवतात। चला तर मग पटकन एक रिव्हिजन करून घेऊया। सगळ्यात पहिले आहे क्लिन्झिंग, मग नंतर येतं मॉइश्चरायझिंग, मग येतं सनस्क्रीन, त्यानंतर येतं एक्सफोलिएशन, म्हणजे ते फक्त आठवड्यातून 1दा किंवा 2दा, आणि मग नाईट केअर रुटीन मध्ये परत तेच, फक्त सनस्क्रीन यूज करायचं नाहीये। जर तुम्ही ह्या 5 स्टेप फॉलो केल्या तर तुमची त्वचा ही नेहमी हेल्दी राहणार आहे। तुम्ही स्किन केअर फॉलो करतात का? कोणते प्रोडक्ट्स वापरतात हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा। अधिक टिप्स साठी आमचा ऍडव्हान्स स्किन केअर व्हिडिओ पुढचा जो नेक्स्ट आहे तो बघायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये विथ ऍडव्हान्स स्किन केअर रुटीन फॉर मेन। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ग्लो विथ दीपालीला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबा म्हणजे ब्युटी, ग्रूमिंग, मेकअप, स्किन केअरचे व्हिडिओ एकही मिस होणार नाही। पुन्हा भेटूया एकदम मस्त आणि उपयोगी टिप्ससह। तोपर्यंत बी हेल्दी अँड स्टे हँडसम। बाय बाय।